नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा चालू झालेला आहे। ऍड येण्याची प्रोसेस चालू आहे। 20 जानेवारी पासून पोर्टलला ऍड येण्याची प्रोसेस चालू झाली आहे। आस्थापनांना संस्थांना नोटीस देऊन किंवा त्यांना कार्यवाही करायला सांगितलं गेलं आहे। सो या संदर्भात महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। या दुसऱ्या टप्प्यामध्ये जाहिरात यायला लागल्यात। एक जाहिरात तुम्हाला मी दाखवतो की कोणती जाहिरात आलेली, ती जाहिरात तुम्हाला दाखवतो जी की न्यूज पेपरला आलेली आहे। जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ पण मिळाली आहे आणि पोर्टलवर सूचना पत्र आलंय। याबाबत मी पाठीमागच्या व्हिडिओत बोललोय, पण यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की जाहिरात कशी येते आणि त्याला पात्र कोण असणार आहे। कारण जाहिरातीमध्ये मेन्शन केलंय त्यांनी की या जाहिरातीच्या अगेन्स्ट मला जर फॉर्म भरायचा असेल शिक्षक भरतीसाठी तर कोण पात्र असणार आहे। तिकडे जाण्यापूर्वी जे विद्यार्थी येणाऱ्या टेट 2025 ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बॅच टेट 2025 गुरु 4.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे। ही पूर्ण टीम तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे, ज्यांनी मागच्या वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून निवड केली आहे। ही बॅच IBPS पॅटर्न नुसार असणारी बॅच सुरू झालेली आहे। 2999 प्लस GST मध्ये बॅच आहे। बॅच मध्ये तुम्हाला IBPS पॅटर्न नुसार पुऱ्या फॅकल्टी शिकवणारा नियमित लाईव्ह लेक्चर आहे। अनलिमिटेड व्ह्यू आहे। किती वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता, स्टॉप करून बघू शकता, फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता। नोट्स अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, मेंटोरिंग सेशन आणि टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे। सो लगेच ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा। टेटची तयारी करत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारं बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक 50% ऑफमध्ये सध्या अवेलेबल आहे। आपण एकतर ॲपवरनं परचेस करू शकता, ऑनलाईन परचेस करू शकता किंवा शेजारच्या बुक स्टॉलला जाऊन पण घेऊ शकता। आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे। बघा, ही पवित्र पोर्टलला एक नोटीस आली होती 6 फेब्रुवारी 2025 ची नोटीस आहे। त्यात मुख्य मुद्दे काय तुम्हाला मला सांगायचे ते लक्षात घ्या। पहिले त्यांनी यात सांगितलं, बघा या एक्झामला म्हणजे 2022 ला जी टेट झाली होती, टेट 2022 ला झाली, त्याच्या अगेन्स्ट पहिला टप्पा कंप्लीट झालेला आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये बघा एकूण उमेदवार ज्यांनी एक्झाम दिली ते होते 2,39,730। चाचणीसाठी एवढे उमेदवारांनी नोंद केली होती म्हणजे त्या टेटसाठी, पण ऍक्च्युली एक्झामला किती आले 2,16,443 उमेदवार एक्झामसाठी आले। आणि यापैकी किती विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र बनवलेलं आहे त्याला ती संख्या आहे 1,63,061, म्हणजे 1,63,000 विद्यार्थ्यांनी स्वप्रमाणपत्र बनवलेलं आहे। आता हे का सांगितलं मी तुम्हाला पुढे सांगतो। आणि तुम्हाला माहिती पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास रिक्त पद जे होते 21,678 पदांसाठीची ही जाहिरात होती। आणि पैकी किती संख्या भरली गेली, किती शिक्षक म्हणून रुजू झाले तर जवळपास 18,000 विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली याच्यामध्ये। आता उरलेले दुसरा टप्पा जो होणार आहे, ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी 31 तारखेपर्यंत ऍड साठी संधी देण्यात आली होती, पण अजूनही तितके ऍड आलेले नाही आहे। हे लक्षात घेऊन परत ही मुदतवाढ मिळाली आहे 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत। ह्या डेट पर्यंत ही मुदतवाढ मिळालेली आहे। आता मी तुम्हाला घेऊन जातो ऍडकडे। ऍड जी आली न्यूजपेपरला, बघा न्यूजपेपरला पण ऍड येते, पोर्टलला पण ऍड येते। तर न्यूजपेपरला आता आलेली एक पहिली जाहिरात आहे, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात। म्हणजे ही जाहिरात तुम्हाला पवित्र प्रणाली मार्फतच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। डायरेक्ट ह्या कॉलेजला संस्थेला डायरेक्ट तुम्ही अप्लाय करू शकत नाही, पवित्र पोर्टल मार्फतच राबवली जाणार आहे। मराठी माध्यमाच्या सोलापूर धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहे। म्हणजे 2 जिल्ह्यातल्या सोलापूर धाराशिव। संस्था कोणती आहे? श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, जिल्हा सोलापूर ही संस्था आहे। संस्थेचा हा कोड आहे। मग त्यामध्ये बघा माध्यम मराठी आहे, शिक्षण सेवक 5वीच्या वर्गासाठी पाहिजे। एकत्रित मानधन पण त्यांनी मेन्शन केलंय 16,000 अनुदानित आहे। ही शाळा अनुदानित आहे। सर्व विषय 3 आहे आणि संभाव्य पदे सुद्धा 3 आहे। त्यानंतर मराठीसाठी शिक्षण सेवक 6वी ते 8वी साठी पाहिजे, 16,000 मानधन आहे। हिंदीला 3, समाजशास्त्राला 3, विज्ञानला 2, गणिताला 1, मराठीला 1, इंग्रजी 2 असे टोटल 12 शिक्षक इथे घ्यायचे किंवा नेमणे आहे। मराठीमध्ये शिक्षण सेवक 9वी ते 10वी साठी एकत्रित मानधन 18,000 आहे। हिंदीला 2, संस्कृतला 1, विज्ञानला 5, गणिताला 5, मराठीला 2, इंग्रजीला 2, भूगोलला 1 असे 18 शिक्षक इथे नेमणे आहे। आणि मराठीमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक 11वी ते 12वी मराठी माध्यमसाठी तुम्हाला इथे मानधन बघा 44,900 पासून 1,42,400 जवळपास 50,000 पर्यंत सॅलरी, 55,000 पर्यंत सॅलरी आहे। भौतिकशास्त्र 5, रसायनशास्त्र 5, जीवशास्त्र 5, मराठी व संरक्षण शास्त्र 1, भूगोल व संरक्षणशास्त्र 1
1 असे 17 शिक्षक नेमणे आहे. टोटल मराठी माध्यमासाठी 50 शिक्षक इथे भरती केले जाणार आहे. त्यानुसार इकडे तुम्हाला आरक्षण पण दिलेलं आहे. अनुसूचित जाती SC साठी 18 जागा आहे, ST साठी 2 जागा आहे, NT विजय NT ला 3 जागा आहे, NT क ला 1 जागा, NT ब ला 3 जागा आहे, विजय NT ला जागा दिलेला नाहीये, NT ब ला 3 जागा, NT क ला 1 जागा आहे, NT ड ला 2 जागा आहे. इतर मागास प्रवर्ग OBC ला 9 जागा आहे, EWS ला 5 जागा, SCBC ला 5 जागा आहे, ओपन साठी 5 जागा असणार आहे. अशा पद्धतीने हे त्यांचं आरक्षण पण दिलंय 50 जागेंचं. अजून त्याच्यामध्ये शिक्षक आहेत ते म्हणजे 12 कोणकोणते मराठी माध्यमामध्ये बघा. उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक 11वी ते 12वी साठी पाहिजे. वेतन श्रेणी 22,450 71,200 असणार आहे. इंग्रजीला 2, मराठीला 1, भौतिकशास्त्र 1, गणिताला 2 असे 6 शिक्षक भरणार आहे. आरक्षण लागू नाहीये, कोणी पण अप्लाय करू शकतं. मराठीमध्ये उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक पाहिजे 11वी 12वी साठी. साधारणतः 30,000 पर्यंत सॅलरी आहे. इंग्रजी 1, मराठी 1, समाजशास्त्र 1, 3 शिक्षकांची गरज आहे. आरक्षण लागू नाहीये. मराठी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक 11वी 12वी वेतन श्रेणी सेम असणार आहे. इंग्रजी 1, वाणिज्य संगणन 1, कॉमर्स 1 असे 3 विद्यार्थी शिक्षक नेमणे आहे आणि 12 शिक्षक इथे नेमणे आहे. टोटल 62 जागांसाठीची जाहिरात आलेली आहे. शिवाजी प्रसारक मंडळाची जाहिरात आहे, संस्थेची जाहिरात आहे, धाराशिव साठी ही जाहिरात आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यासाठी जाहिरात आली आहे. संस्थेमध्ये जाहिरात आहे बघा. ह्या संस्थेत तुम्हाला जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला चान्स आहे. सो तयारीत राहा. ही ऍड लवकरच पोर्टलवर सगळी माहिती देईल. आता यामध्ये ना एक महत्वाची बातमी त्यांनी सांगितली बघा. पात्रतेबद्दल त्यांनी काय मुद्दा सांगितलाय तो खूप महत्वाचा बघा. काय सांगितलं हा मुद्दा बघा. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दिलेल्या उमेदवारांपैकी म्हणजे कोण इथे अर्ज करू शकतो? टेट दिलेले उमेदवारच. आता साहजिक आहे तुम्हाला माहिती असेल 1 ते 8 साठी तुम्हाला TET किंवा CTET पात्रधारक लागतो. मात्र CTET मात्र 9 ते 12 साठी कोण लागतंय? BEd ग्रॅज्युएशन वाला 9 ते 10वी चालतो आणि BEd प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन वाला 11 ते 12 चालतो. हे विद्यार्थी यांना CTET TET ची काही घेणं देणं नाही. हे विद्यार्थी जर TET दिले असेल तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओके. स्वप्रमाणित. आता दुसरा मुद्दा त्यांनी काय सांगितलं बघा. पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार फॉर्म भरू शकतात. आता स्वप्रमाणित करायला लागणार आहे. ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये स्वप्रमाणित केलेलं आहे, सेल्फ काय म्हणतो आपण स्वतः स्वप्रमाणित केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी आहे. पण आता जर दुसऱ्या टप्प्यात काही विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन नसेल केलं तर काय, असा प्रश्न तुमचा येऊ शकतो. सो पवित्र पोर्टलला जेव्हा तुम्हाला अप्लाय करायला संधी देतील त्या प्रोसेसमध्ये सेल्फ सर्टिफिकेशनलाही तुम्हाला पर्याय देतील. सो काळजी करू नका. कारण का म्हटलं मी तुम्हाला पहिले सांगितलं बघा. सेल्फ सर्टिफिकेशन केलेले विद्यार्थी किती आहे? सेल्फ सर्टिफिकेशन केलेले विद्यार्थी बघा फक्त 1,63,061 एवढेच आहेत. एवढेच विद्यार्थी ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे. बाकीचे उमेदवार खूप जास्त आहे. म्हणजे यातनं इकडे जर बघितलं आपण तर जवळपास इथे बघितले तर जवळपास 37 आणि ते 16 40 50 आणि 63,000 विद्यार्थी आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलंच नाहीये. बघा ही माहिती पवित्र पोर्टलनीच दिली आपल्याला. 63,000 विद्यार्थ्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नाहीये. मग त्यांना परत संधी नाहीच का दुसऱ्या टप्प्यात? तर येस, दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायला संधी देतील. अपेक्षा आहे ते देतीलच, द्यायलाच पाहिजे. सो काळजी करू नका. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला यायचं आहे आणि अशा जाहिराती भरपूर येणार आहेत. सगळ्या जाहिराती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने जेवढ्या जाहिराती येतील तेवढ्यांची माहिती मी तुम्हाला देतो. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट मिळेल. आता यामध्ये सांगितलं इच्छुक अर्जदारक उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंती क्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. संकेतस्थळ बघा पोर्टलचं आहे MahaTeacherRecruitment.org.in या ठिकाणी तुम्हाला करायचं. आता ती प्रोसेस पुढे येईल तेव्हा सांगेल. अजून ती ओपन झालेली नाहीये विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर त्यांनी काही GR चे उल्लेख केले बघा. हा महत्वाचा GR आहे 7 फेब्रुवारी 2019 आणि दुसरा एक GR आहे 21 जून 2023 नुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे तुम्हाला. बाकी पात्रतेबद्दलचे व्हिडिओ मी घेतलेले एकदा बघून घ्या. तरी पण तुम्हाला काही शंका असेल पात्रतेबाबत तर मला कमेंटमध्ये टाका. प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की देईल. वरील रिक्त पदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नये. संस्थेकडे अर्ज करायचा नाहीये, तुम्हाला पवित्र पोर्टलवरून अर्ज करायचा आहे
आणि ती प्रोसेस चालू होणार आहे, आत्ता अजून चालू झालेली नाही, आली की तुम्हाला माहिती देतो. ओके, आता अजून महत्वाचं एक प्रमोशन मी तुम्हाला करतोय की ज्या विद्यार्थ्यांना टेट 2025 ची तयारी करायची त्यांसाठी गुरु 4.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. मार्गदर्शनची तुम्हाला गरज असेल तर नक्की जॉईन करा, कारण जेवढे जास्त मार्क पडतील, चांगले मार्क पडतील, तेवढं तुम्हाला चॉईसनुसार हवं त्या ठिकाणी हा शिक्षक भरतीचा शिक्षक म्हणून जॉब मिळणार आहे. सो लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. अडचण असेल तर खालच्या नंबरवर कॉल करा. आणि विशेष या तयारीसाठी तुम्हाला इंग्लिशचं पुस्तक गरजेचं आहे. बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक आहे, ऑफरमध्ये 170 रुपयात तुम्ही लगेच ऑर्डर करू शकता. ॲपवरनं करा, ऑनलाईन करा किंवा जवळच्या बुकस्टॉलमधनं करा. सो काही शंका असेल तर हा आमचा हेल्पलाईन नंबर आहे 8888256117. यांना आपण कॉल करू शकता किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट हवं ते बॅचेस परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.